त्यांना सुदेश त्यांना बाईट गेले ते असं होणार जरा थोडं असं व्हा ना पाठीला मोठा बोलवा मागवा थोडं मागवा इकडे असं नीम का पत्ता कड़वा है, मोदी सरकार भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, मोदी सरकार भड़वा है। ये भड़वे पुलिस पे हल्ला बोल, अरे बोल दलित हल्ला बोल, अरे बोल दलित हल्ला बोल। ये कांडू राज पे हल्ला बोल, भड़वे पुलिस पे हल्ला बोल, अरे बोल दलित हल्ला बोल, अरे बोल दलित हल्ला बोल। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर खाली बसून घ्या, खाली बसून घ्या। सरकारचं करायचं काय खाली खाली बसा माझी घ्या खाली बसून घ्या, खाली बसून घ्या। बोलणारी बसा खाली बसा, खाली बसा। जे जे सामील आहेत ते खाली बसा। बारीक बारीक कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। मी या ठिकाणी रोहित कसबे यांना विनंती करतो की
या घटनेवर थोडं बाजूला राहू द्या थोडं. त्या दिवशी त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. माझ्या सर्व भीम सैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम. ज्या पद्धतीने परभणीमध्ये झालेला हत्याकांड मी त्याला थोडं शांत परभणीमध्ये झालेल्या घटनेला जाणून बुजून हत्याकांड म्हणतोय. कारण त्या पोलीस कोठडीमध्ये असणारा आमचा सोमनाथ भाऊ सूर्यवंशी त्यांची निर्गुणपणे हत्या होतीच कशी काय? लखन बंद करायचं काम व्हिडिओ बंद करा. काय झेंडे पुढे पुढे मोबाईलचे घालायचे. तर या देशामध्ये आम्हाला कुणाकडे संरक्षण मागायचं? एका आरोपीला तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही. सोमनाथ सूर्यवंशी आज तुमच्या निगराणीत असताना मृत्यू झालाच कसं काय? याचा अर्थ तुम्हीच त्याची निर्गुण हत्या केलेली आहे आणि त्या हत्याकांडाचा आहे. आणि त्याचा न्याय जर आम्हाला भीमसैनिकाला न्याय मिळाला तर पुढच्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावर याच्यापेक्षा तीव्रतेने उतरावं लागेल. माझ्या बांधवांना घटना फक्त एवढीच होती की संविधानिक पद्धतीनं आमच्या भीमसैनिक परभणीमध्ये न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते आणि ज्या पद्धतीनं आम्ही न्याय मागायला गेलतो या न्याय मागणीसाठी आम्ही लढत असताना या प्रशासनानं त्या 2-4 दिवसापूर्वी आलेलं प्रशासन आहे त्या प्रशासनानं आमच्यावर कॉम्बिंग ऑपरेशन करून हत्या केली. आमच्या भीम सैनिकाला ताणू मारलं. अरे या देशात जर आमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणं हा गुन्हा असेल तर आम्ही भीम सैनिक 1000 वेळा त्या गुन्हा करायला तयार आहोत. आणि लोकशाही पद्धतीने आम्ही न्याय मागणं चुकीचं आहे का? जर हे चुकीचं असेल तर आम्हाला न्याय देणार कोण? या बीड मध्ये संतोष देशमुखची हत्या झाली. आज सलग 15वा दिवस आहे. न्याय कुठं आहे? न्याय कुणाची रखलदारी आहे का? इतकी सत्ता कुणाची रखलदारी झाली का काय? आम्ही कुणाला न्याय मागायचा? जर या ठिकाणी लोकप्रतिनिधीला न्याय मिळत नसेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला न्याय कोण देणार? या विचार करण्याची गोष्ट आहे. महाराज जनतेनं भीम सैनिक जर उग्र स्वरूप धारण केलं परभणीमध्ये तर तुम्ही म्हणता की तुम्ही लोकशाही पद्धतीने न्याय मागत नाही. मग आम्ही पद्धती कोणत्या पद्धतीने तुम्हाला न्याय मागायचा? तुमच्या संरक्षणात असलेला आमचा भीम सैनिक तुम्ही मारून टाकला. त्याला न्याय कोण देणार? त्या अधिकाराची बंदी त्या अधिकाराचं निलंबन कोण करणार? आज आम्ही या ठिकाणी ज्या स्वरूपात रस्त्यावर उतरलो याच्यापेक्षा उग्र स्वरूप आणि विद्रोही स्वरूप आम्हाला धारण करावं लागेल. जर आम्हाला सोमनाथ भाऊ सूर्यवंशीला आणि संतोष भाऊ देशमुखला न्याय मिळाला नाही तर पुढच्या काळात आम्ही चक्का जाम आंदोलन करू. पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम असेल. तुम्हाला या ठिकाणी सरकार चढवणं सुद्धा मुश्किल होईल. एवढं बोलतो आम्ही जय भीम. आम्हाला काय बोलतो ऐका ना. यानंतर सैनिक अशोक गायकवाड हे आपले सगळ्याला क्रांतिकारी जय मित्रांनो. आज या ठिकाणी आपण बाबासाहेबांची घटना आणि परभणीची घटना याचा निषेध करण्यासाठी आपण या सगळ्या ठिकाणी जमलेलो आहोत. आज या प्रशासनाच्या युगामध्ये आज पोलीस प्रशासन राजकीय लोकांची रखेल बनलेले मित्र. रखेल ह्याच्यासाठी शब्द केला का तिकडून फोन करायचा आणि इथले गुन्हे थांबवायचे मित्रांनो. हे कुठंतरी आपल्याला बंद तुम्ही इकडे गटाचा नाहीये मित्रांनो, ना कुठल्या नेत्याचा नाहीये. हा फक्त संविधानाला मानणाऱ्या लोकांचा आहे आणि फक्त आपल्या सगळ्यांचा एकच नेता आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानाच्या मार्गाने आपण लोकशाहीच्या मार्गाने आज या ठिकाणी तहसीलदारला आपले निवेदन आणि आपले म्हणणे मांडण्यासाठी इथं आपण आलेलो मित्रांनो. आज केज तालुक्यामध्ये एक दुःखद घटना घडली आहे ती आहे की मसाजोगची मित्रांनो. मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख पवन चिखलीचा काय तो तिथला प्रकार झाला. त्या प्रकारामध्ये एक आमचा दलित समाजाचा माणूस होता गेटकीपर म्हणून तिथं होता आणि त्याला काहीतरी त्या जे काही आरोपी होते त्यांनी चापड केली आणि त्या माणसांनी फोन केला किंवा गावाचे प्रथम नागरिक आहेत म्हणून तिथं ते संतोष अण्णा देशमुख तिथं न्याय करण्यासाठी गेलेले होते मित्रांनो. काहीतरी झटापट झाली आणि त्या झटापटीचा राग हे जे काही
गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी धरला आणि त्यांचं 6 तारखेला त्यांचं हे केलं, त्यांचं अपहरण केलं आणि अपहरण करून त्यांना इतकं भयानक मारलं की तुम्ही हे फोटो त्यांनी मारलं, ते करून त्यांना मारलेलं आहे. त्या न्याय हक्कासाठी आज आम्ही या तहसीलदारच्या दारामध्ये आलेलो आहोत मित्रांनो. आणि आमचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी त्यांना की पोलीस कोठडीमध्ये मित्र मारलेला आहे, त्यांना की न्यायालयीन कोठडी होती, त्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. शेवटी शासन बेजबाबदारपणे दलितावर अन्याय जर करीत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच त्याचं प्रत्युत्तर देणार आहोत. की आम्ही आता आम्ही फक्त तेच तालुक्यातील शब्द बंद केलं, पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही बीड जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू. त्यानंतर आमचे सर्वांना जय भीम. आज या केज तालुक्यामध्ये भव्य असं मोर्चा सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व दलित संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही वेळ आपल्यावर येते का मोर्चे काढणे, आंदोलन करणे? कारण याला जबाबदार या महाराष्ट्रातील प्रशासन, या देशातील प्रशासन आहे. परभणी येथे संविधानाची विटंबना केली आणि विटंबना केलेल्या माणसाला विचारणा करण्यासाठी गेलेल्या आमच्या सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याला पोलीस कोठडीमध्ये जीव मारण्यात आलं, त्याचा खून करण्यात आला. त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सारे एकत्रित आलेलो आहोत. जर समजा सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला नाही तर या प्रशासनाला रस्त्यावर उतरून अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, हे तितकंच त्यांनी ध्यानात धरावं. हेच प्रश्न नाही तर या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांना अपहरण करून 3 तासामध्ये त्यांचा खून केला. विचित्र अशा प्रकारचं त्या या ठिकाणी दाखवलं गेलंय की त्याच्या पाठीवर छेद करून त्यांचा छळ करून त्यांचा खून केला. मला वाटतंय या ठिकाणी एवढं सुद्धा सांगावं असं वाटतंय की या ठिकाणचे पोलीस प्रशासन हे पण याच्यामध्ये तितकंच जबाबदार आहे. कारण कालच एक मी व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की या पोलीस स्टेशनचा एक जबाबदार पोलीस अधिकारी त्या आरोपी बरोबर चहा पित असताना त्या व्हिडिओमध्ये दिसतो. मग मला असं म्हणायचंय की या पोलीस स्टेशन मधील काही पोलीस कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये सहभागी असू शकतात आणि त्यांचे सुद्धा कॉल रेकॉर्डिंग चेक करावी ही माझी शासनाला विनंती आहे. त्यामुळे हे राहिलेले उर्वरित जे आरोपी आहेत ते सापडण्यास आपल्याला मदत होईल. या प्रसंगी एवढंच मी बोलू इच्छितो, लवकरच जर या प्रशासनानं या सर्व घटनेची गांभीर्यानं चौकशी नाही केली, हा प्रकार गांभीर्यानं नाही घेतला तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. जय भीम. यानंतर आमच्या तृतीय पंथी समाजाच्या सोनीताई यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं मनोगत अवघ्या 2 मिनिटांमध्ये व्यक्त करायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे की यापुढे फक्त अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं. आणि जे आपले सोमनाथ सूर्यवंशी भाऊ परभणी जिल्ह्यामध्ये जे घटना घडली ते पण एक वडार समाजाचं आहे, ते पण वडार समाजाचे होते. आणि मला असं वाटतं त्यांच्यासोबत जे केलं पोलीस लोकांनी ते म्हणजे खूप अन्याय झाल्यासारखं झालं तिथे त्यांच्यावरती. आणि ज्या गोष्टी त्यांच्यावर झाल्यात असं कोणासोबत होऊ नये. आणि जे संतोष देशमुख आपल्या केसमध्ये घटना झाली तसं ते कोणासोबत होऊ नये असं मला सगळ्यांना वाटतंय की नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही मोर्चा हा काढला होता. आणि सगळ्यांना मला कळकळून विनंती आहे की या लोकांना न्याय भेटला पाहिजे की त्यांना असं म्हणजे क्रूर ह्याच्याने त्यांना मारण्यात आलेलं आहे, तसं त्यांना मारण्यात नाही यायला पाहिजे होतं. जे घडलंय ते चुकीचं घडलेलं आहे. सगळा समाज आपला एक आहे, सगळे समाज आपले महाराष्ट्र सगळा एक आहे. सगळ्यांनी असं एक होऊन लढायला पाहिजे, आपल्याला न्याय पाहिजे, त्या लोकांना आपण न्याय मिळवून द्यायला पाहिजे असं मला सगळ्यांना कळकळून विनंती आहे. यानंतर या चळवळीसाठी कालच आम्ही आंदोलन आम्ही परवा दिवशी फक्त भीमसैनिकांनी आवाज दिला. अवघ्या 2 दिवसामध्ये ही तयारी झाली. या तयारीसाठी आमच्या सोबत सतत दिवस रात्र असे असणारे सुनील हिरवे हे देखील या ठिकाणी आपल्या 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त केले. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिका ताकद गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आणि गुलामाला गुलामीच्या झोपडातून मुक्त करणारे परमपूज्य आपण घोषित करू, सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळाला पाहिजे. आणि जे पोलीस
ज्याच्या दोषी असतील, मारणारे असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून 302 गुन्ह्याचा दाखल झाला पाहिजे. सर्व महाराष्ट्रात भेटलेला आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानून निषेध करतो. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाहीत, अगर कुणाच्या हे करत नाहीत. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आणि पोलीसवाल्यानं बॉम्बिंग ऑपरेशन करून तेव्हा आमच्या जे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली, आमच्या बहिणीला मारहाण केली, त्यांचा आमच्या तालुक्याच्या वतीनं सर्व आक्रोश मोर्चा, दलित आक्रोश मोर्चाच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि संतोष देशमुखांना सरपंच सांगायचं झालं तर केज तालुक्यामध्ये अशी घटना होणार बी नाही आणि झाली बी नाही. मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. संतोष देशमुख हा बार्शी तालुक्यातला कार्यकर्ता मामाच्या गावी आला आणि 18 पगड जातीला घेऊन तिथं न्याय देण्याचं काम करीत होता. आणि त्या कंपनीमध्ये दलित सोनवणे नावाचा अशोक सोनवणे हे त्यांच्या चुलते असे कामाला वाच म्हणून लावलेले होते. आणि खंडी बहादरांनी आम्हाला जाऊ दे मध्ये धुडगूस घालू दे, ते जाऊ देण्यात म्हणून त्या सिक्युरिटीला मारहाण करण्यात आली. आणि त्यांना विरोध म्हणून हे संतोष अण्णा देशमुख तिथे गेले आणि त्यांचा युगो कमी झाला आणि त्याला हकलून दिलं. संतोष देशमुखानं म्हणजे ही त्यांनी सांगितलं बाबासाहेब म्हणून एक म्हणण्याचा घोषणा देण्याचा एक ट्रेड झालेला आहे. आणि तुम्ही त्याच्याऐवजी जर तुम्ही पहिला तरी देवा धर्माचं जर नाव घेतलं तर तुम्हाला 7-8 पिढ्या तिथं म्हणजे तुमची काहीतरी क्रांती होईल. अशा पद्धतीचं जे आज बाबासाहेबांच्या विचाराचा, बाबासाहेबांच्या ज्या संविधानाचा त्यांनी जी खरं तर आज अपमान केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर आज सर्वांच्या वतीनं, आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं, सर्व भीमसैनिकाच्या वतीनं निषेध करतो. आणि ही चाललेली जी काही तानाशाही आहे, गुंडशाही आहे, हे थांबली पाहिजे. आपल्याला नुसत्या रस्त्यावरच्याच लढाई नाही तर आपल्याला वैचारिक लढाईमध्ये सुद्धा उतरून भविष्यामध्ये या सगळ्या घटनाला फेस करावं लागणार आहे. आणि माझं नंबर चाललेलं भाषण थांबवतो. जय भीम, लाल सलाम. सर्व भीमसैनिकांना जय भीम. परभणीत जे झालेला प्रकार आहे सोमनाथ सूर्यवंशी, त्याला पोलिसांना असं छळून मारलेला आहे. त्याच्यानंतर तिथं अशा व्हिडिओ आलेले आहेत की घरात बसू आणि रिक्षावर चक्र दिसलं की रिक्षा फोडलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की आपले म्हणजे भीमसैनिक विजयदादा वाकोडे हे सुद्धा फक्त त्या टेन्शनमध्ये आणि त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय कसा भेटेल त्याच्यासाठी त्यांना अटॅक आलेला आहे. त्यांना सुद्धा मी माझ्यासाठी भावपूर्ण श्रद्धा वाटतो. तो संतोष देशमुखला सुद्धा न्याय भेटला पाहिजे. तेवढं बोलतो. जय भीम, जय भारत. उपस्थित सर्व भीमसैनिक, सर्व समाजातून या आंदोलनाला सहकार्य करणारे भोसले सर या सर्वांचे आभार मानत आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जे शासन आलेलं आहे त्या शासनात एक जबरदस्ती गुंडागर्दी आपल्या अनुसूचित जाती जमातीवर चालू आहे. पण त्यांना मी या आंदोलनातून एकच इशारा देतो की महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये अनुसूचित जाती जमातीवर कुणावरही अन्याय झाला हा भीमसैनिक तीव्र आंदोलन करण्यासाठी सदैव रस्त्यावर तयार आहे. आणि आमच्या बलिदान देणारे आमचे जे शहीद आहेत सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी. संतोष देशमुख यांची जी निर्भूतपणे हत्या करण्यात आलेली त्यामधील सर्व आरोपींपर्यंत पोलीस यंत्रणेने तपास करावा अशी मी विनंती करतो. आणि त्यांना आमच्या या तीव्र आंदोलनातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे जे निवेदन आहे त्या निवेदनामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही असा मांडलेला आहे की केज तालुक्यामध्ये केज विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीमध्ये अनुसूचित जाती जमातीवर अन्याय अत्याचार होत आहे, पोलीस प्रशासन सहकार्य करत नाही, आरोपीच्या बाजूने त्यांची बाजू मांडली जाते. त्यासाठी तहसीलदार यांना विनंती करण्यात आहे की आपण शांतता कमिटीची एक स्थापना करावी. त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सदस्य म्हणून द्यावेत. ज्या ज्या ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये अनुसूचित जाती जमातीवर अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी तालुका दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक शांतता कमिटीची बैठक व्हायला पाहिजे. सदर बैठक झाल्यानंतर देखील त्या गावामध्ये जर कुणावर अन्याय अत्याचार अनुसूचित जाती जमातीवर झाला तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रमुख तहसीलदार म्हणून आरोपी करण्यासाठी आम्ही या निवेदनामध्ये मागणी करणार आहोत. सर्व भीमसैनिकांनो
आपल्या सर्वांना माहित आहे की सोमनाथ परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी आणि आपल्या केसमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या झालेली आहे. संतोषजी देशमुख यांना टोल नाक्यावरून उचलून नेलं, अपहरण केलं गेलं आणि त्यांचे हाल करून मारलं गेलं. एखाद्या पशुला देखील लागतील अशा प्रकारचं त्यांचे हाल करून त्या ठिकाणी मारलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा या घटनेचं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधानाचं अवमान झाला, विटंबना झाली, त्याचं त्या ठिकाणी पोलीस लाठीचार्ज करीत असताना त्याचं व्हिडिओ चित्रण करीत होता. हे गोष्ट कुठेतरी प्रशासनाला खटकली आणि मग त्याला मारहाण त्या ठिकाणी केली. मारहाण केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीतून परत न्यायालयीन कोठडीमध्ये डांबलं गेलं. त्याच्या अंगावर एवढ्या जखमा होत्या, त्याला इतकं तो म्हणजे याला जखमी झालेला असताना देखील त्याला या जेलमध्ये डांबलं गेलं आणि जेलमध्ये डांबलं गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही तमाम केस तालुक्याला भीमसैनिक आम्ही या घटनेचा निषेध करून त्या घटनेचे संदर्भात जे कोणी आरोपी असतील त्यांना सहकार्य करणारे कोणी अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील किंवा राजकीय लोक असतील त्यांना निश्चित त्याच्यामध्ये आरोपी करून त्यांना देखील आरोपी करावं या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि इथून पुढे प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की जोपर्यंत अशा घटना होतात, जोपर्यंत तुम्ही त्यांच्या पाठीशी राहाल तर तो त्यावेळेस जर भीमसैनिक रस्त्यावर उतरला तर निश्चितच आम्ही त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. त्यानंतर शेवटचं मनोगत हा योगेश गायकवाड हे व्यक्त करतील, आपल्याला सविस्तर निवेदन द्यायचं आहे. या ठिकाणी सर्व भीमसैनिकांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की कमी वेळात सर्व समाज बांधवापर्यंत आमची सर्व तालुक्याची टीम पोचली आणि त्यांना प्रतिसाद देऊन या ठिकाणी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला. खरं तर जर कारखाना जर गेला नसता आणि सगळे आमचा समाज जर या ठिकाणी आपल्या गावात जर राहायला आला असता तर या ठिकाणी मी दाव्याने सांगतो की 100% हे केस पूर्ण निळ्या वादळाने भरून गेलं असतं. आणि ज्यावेळी हे वादळ तहसीलमध्ये धडकलं असतं तर त्या टायमाला या प्रशासनाच्या चड्ड्या पिवळ्या झाल्या असत्या. बंधूंनो, या ठिकाणी जेव्हापासून या 2 कुबड्याचं सरकार, हे हाफ चड्डीवाल्याचं सरकार, हे फडणवीस सरकार ज्यावेळी या सत्तेमध्ये बसलं, या सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर या ठिकाणी या फडणवीस सरकारने आमच्या दलित असतील, बहुजन असतील, ओबीसी असतील, अल्पसंख्याक असतील, आमच्या सर्व बहुजन समाजावर एक अन्याय अत्याचार करायला सुरुवात केलेली आहे. बंधूंनो, या फडणवीसने जशी शपथ घेतली, या फडणवीस जसा मुख्यमंत्री झाला तसंच यांनी परभणी या ठिकाणी जिथं एका मातेफुरीने संविधानाची प्रतिकृती अपमान केला होता त्या ठिकाणी मात्र तिथं कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या निष्पाप भीमसैनिकावर दंगलीचे खोटे गुन्हे दाखल केले तर केले, पण कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली या फडणवीस सरकारने लोकांना जे सुशिक्षित आमचे सगळे युवक होते, जे शाळा शिकत होते, ज्यांना भविष्यात नोकऱ्या लागत होत्या, अशा सर्व भीमसैनिकांना यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. खोटे गुन्हे दाखल करत असताना या ठिकाणी आमचे सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी, तुम्हाला एक सांगतो, ते वडार समाजाचे होते. वडार समाजाचा एक आंबेडकरी विचाराचा तरुण, वडार समाजाचा एक निळ्या झेंडा ज्यांनी हातात घेतलेला तरुण तो आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. आणि सहभागी झाल्याच्या नंतर या पोलिसांनी त्याच्यावर दंगलखोरचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर न्यायालयीन कोठडीच्या नावाखाली त्याचा बळी घेतला. बंधूंनो, मला वाटतं की कुठंतरी इतर समाज ज्यावेळी आमच्या आंबेडकरी चळवळीमध्ये सामील व्हायला लागतो तर इतर समाजाचा बळी घेऊन यांना कुठंतरी आंबेडकरी चळवळ दडपण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी हे सरकार सातत्याने करते.
हे बघा, आज या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचं असेल, मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा दलितांच्या न्याय हक्काचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, स्कॉलरशिपचे प्रश्न असतील, रोजगारांचे प्रश्न असतील, हे प्रश्न बाजूला ठेवून निवळ आणि निवळ जातीपातीचं राजकारण करून या फक्त एकमेकाचे डोके फोडण्याचं काम हे दलाल हे भडव्या सरकार करत आहे. त्याचा आपण या मोर्चाच्या माध्यमातून जाहीर निषेध करत आहोत. तरी या ठिकाणी मी जास्त न बोलता आज या ठिकाणी आम्ही सर्व बहुजन समाजाच्या वतीने, सर्व आंबेडकरवाद्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व सोमनाथ भाऊ सूर्यवंशी आमचे शहीद भाऊ यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तथा आमचे देशमुख साहेब ज्यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला त्यांना सुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी 2 शब्द संपवतो आणि शब्द संपल्याच्या नंतर एकदा जोरात घोषणा होऊन जाऊ द्या. परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय संविधानाचा. आपण या ठिकाणी जमलेलो आहे, आपण निषेध मोर्चा काढलेला आहे आणि या दोन्ही बहात्तरांना त्यांना आपला जीव गमवायला आलेला आहे. त्याच्यासाठी सर्व केस तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली, एक मिनिट सगळ्यांनी शांत उभा राहून या दोन्ही श्रद्धांजली व्हायची आहे. सर्वांना शांत एक मिनिट उभा राहून त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण निवेदन पण देऊ आणि श्रद्धांजली 1 मिनिट कार्यक्रम होईल. संदीप रायकोडे, एक काम करतो फोटो काढू द्या सर का आता बंद करा रे. थोडं बाजूला या, सरकून उभा राहा सगळे व्ही शेप मध्ये. असं थोडं मागे या, आपणच मागे हा इकडे समोर. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज